नागपंचमी आली की कोकणात एक खास पदार्थ आवर्जून केला जातो. पण पातोळ्याच का करतात, कधी विचार केलाय? यामागे फक्त चवीचं कारण नाही. श्रावण, पाऊस आणि कोकणात सहज उपलब्ध असलेली हळदीची पानं या सगळ्यांचा सुंदर संबंध आहे. नागपंचमी श्रावणात येते. याच काळात कोकणच्या परसात हळदीची पानं जोमात वाढतात. पावसाळ्यात आजारपण वाढतं आणि हळदीच्या औषधी गुणधर्मांमुळे या पानांना आपल्या पारंपरिक आहारात खास स्थान मिळालं. मोदकासाठी लागणारी तांदळाची कड आणि सारण हे सेमच असतं पातोळ्यात. आणि हे ह्या साईडला घेऊन ह्याला आपल्याला करंजीसारखं बंद करायचं. आता ह्या सगळ्या अशा पातोळ्या मी चाळणीला तूप लावून ठेवल्यात आणि त्याच्यावरती या हळदीच्या पानातल्या पातोळ्या ठेवल्यात. आता ह्या पातोळ्या आपल्याला वाफवायच्या. पाणी घेतलेलं आहे, पूर्ण कढई भरून पाणी नाही घ्यायचंय आपल्याला. चाळणी बुडेल इतपतच पाणी घ्यायचंय आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच ही जी आपण खाली तूप लावलेलं आहे आणि त्याच्यावरती या पातोळ्या ठेवलेल्या आहेत हे ताट ठेवायचंय. ठीक आहे, आता आपण इथे ठेवलं ह्याच्यावरती ताट असं उकडे बांधून ठेवूया, म्हणजे ह्या वाफेवरती येते. गॅस मी मीडियम वरती ठेवलाय. ठीक आहे, मीडियम वरती गॅस आहे. आता हे आपल्याला एक 20 ते 25 मिनिटाचं ठेवावं लागेल. ठीक आहे, 20 ते 25 मिनिटं आपण ह्याला आता स्टीम होऊ देऊया मीडियम फ्लेमवर.